बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 वोटिंग ट्रेंड्स. ओपनिंग वोटिंग ट्रेंड काल आपण बघितलं. नॉमिनेट कोण कोण झालं आणि ज्याप्रमाणे ना, म्हणजे मी बघितलं बिग बॉसला प्राजक्ताला जे नॉमिनेट करायचं होतं, त्याच्यामुळे बिग बॉसला पण वाटलं की राखी जी आहे नॉमिनेट करेल प्राजक्ताला. पण तसं काहीच घडलं नाही. ऐन वेळेला राखीने गेम फिरवून टाकला आणि स्वतः नॉमिनेट झाली आणि प्राजक्ताला वाचवलं इथे. म्हणून बिग बॉसचा प्लॅन फसला. मग बिग बॉसला वाटलं काय करावं. आणि तर आपल्याला प्राजक्ता हवी होती, आपल्या जाळ्यात काही आली नाही. मग त्याच्यामुळे बिग बॉसने तन्वीला अशी पावर होती. तन्वी जशी वरतून ओरडत होती, अगं राखी पळ, प्राजक्त नाही, अगं राखी थांब, प्राजक्त जाऊ नको, हॉर्सकडे जाऊ नको, तुला बुद्धी नसेल तर माझी बुद्धी घे, तुला बुद्धी नसेल तर माझी बुद्धी घे. मला वाटतं राखीला पण कदाचित प्राजक्ताला नॉमिनेट करायचं असावं, पण तन्वी ज्या प्रकारे बोलली नाही, हिचं डोकं फिरलं राखीचं. राखीला वाटलं काय ही प्रभूवर जोर चालवते, माझ्यावर बी रुबाब करायला पाहती. मग राखीला वाटतं राखी नेहमी तिचा गेम खेळते आणि राखी ना कोणाचंच ऐकून चालत नाही, आणि ती गोष्ट आहे ना तिने काल प्रूव्ह करून दाखवली. आणि मग इथे जसं तन्वी म्हणत होती का प्राजक्ताला नॉमिनेट कर. बिग बॉसला वाटलं प्राजक्ता आपल्या जाळ्यात काय अटकली नाही राखीमुळे, पण आता तन्वीला आपण अशा सुपर पॉवर देऊ की तिच्या नॉमिनेशनमुळे प्राजक्ता डायरेक्ट होईल नॉमिनेट. त्याच्यामुळे बिग बॉसने तन्वीला पॉवर दिली की तुम्ही एकाला नॉमिनेट करू शकता, आणि तिने प्राजक्ताला केलं. तर प्राजक्ताला जसं बिग बॉसनी तन्वीकडनं करवून घेतलं नॉमिनेट, तर मला त्यावरनं वाटतंय यार 90% तर प्राजक्ताच्या घराबाहेर जायचे चान्सेस आहे. ज्याप्रमाणे बिग बॉसने जसा त्यांचा जो मासा आहे तो लागत नव्हता, जाळ्यात अडकत नव्हता, आणि तो राखीकडनं नाही अटकला, तर बिग बॉसने तन्वीकडनं अडकवून घेतला. चला आता आपण आहे ना वोटिंग ट्रेंडबद्दल बोलूया गाईस. तर या वीकमध्ये बघूया एक एविक्शन होतं आहे का 2 होतं आहे, पण माझं मन सांगते की एकच एविक्शन होईल. कदाचित ते प्राजक्ता किंवा रोशनचं होईल. प्राजक्ताचं होऊ शकतं, कारण प्राजक्ताला नॉमिनेशनमध्ये आणण्यासाठी बिग बॉसने किती डोकं लावलं, त्यावरून मला प्राजक्ता वाटते. आणि बॉटमला पण प्राजक्ताच आहे सगळ्यात महत्त्वाचं. तर चला मी वोटिंग ट्रेंड सांगते. नंबर 1वर आहे राखीने तो पूर्ण शो आहे ना, शोमध्ये ते जे फिक्कं वरण पडलं होतं त्याला एक तडका मारला आहे जबरदस्त, आणि त्या तडक्याप्रमाणे तिने त्या शोमध्ये एक थोडीशी मजा आणली, एक थोडं एंटरटेनमेंट आणलं आहे. त्याच्यामुळे राखीला भाई नंबर 1ची वोटिंग होते, आणि व्हायला पण पाहिजे. ती डिझर्व करते, कारण तिने खांद्यावर उचलला पाहिजे तो शो. प्रत्येकाला तिने जसं ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला, किंवा घरात येणं प्रत्येक ठिकाणी आपल्याला राखी. काल फक्त राखी सावंत शो होता जसं आपण बघितलं होतं. कोणाचा रोल होता जास्त मला कोणीतरी सांगावं. काल फक्त राखी सावंत शो जो आहे ना दिसला. राखीचं गेम पलटवणं, राखीचं पहिले इकडे असणं, मग नंतर राखीने त्या ग्रुपमध्ये जंप करणं, मग नंतर राकेशवर काय राकेश आवडतो वगैरे बोलणं. आणि आज तर हद्द झालेली आहे. आज मी प्रोमोमध्ये बघितलं, इवन राखी राकेशच्या मागे इतकी पागल पण करते की राकेश म्हणतो की मला घराबाहेर काढा बिग बॉस, मला घराबाहेर जायचं आहे दरवाजाजवळ अक्षरशः बसून. तर राखी जी आहे ती आपल्याला राखीच्या मागे लागताना दिसते. इवन हे राखीचं मला वाटतं फर्स्ट टाईम नाही, बिग बॉस हिंदीमध्ये पण तो रुबिनाचा हजबंड काय नाव त्याचं अभिनवच्या मागे पण ती तशीच लागली होती. आणि मग नंतर बहुतेक गोष्टी त्या सीझनमध्ये तो ड्रामा तो घडला होता, ठीक आहे. पण इथे नंबर 1वर राखी आहे, कारण राखी शो चालवती आहे, राखी खूप एंटरटेन करते आहे. तर राखी नंबर 1वर आहे आणि ती डिझर्व करते नंबर 1ला. नंबर 2वर आहे रोशनला त्याचे फॅन्स खूप जास्त वोट्स करतायत, पण रोशनचा गेम इतकासा दिसून येत नाही. आणि सचिन गेल्यानंतर तर बिलकुलच दिसत नाही रोशन जास्त करून मला. त्यानंतर आपण बघितलं की नंबर 3ला राकेश आहे. राकेश बिग बॉसला राकेशला तर विनर करायचं आहे, तर राकेश घराबाहेर जाईल हा विचारच सोडून द्या की राकेश एविक्ट वगैरे होईल, बिलकुल नाही. तर राकेश बापट नंबर 3वर.
आणि नंबर 4वर पण राकेश बापट असता तरी घराबाहेर गेला नसता. हे मी असं लिहून देऊ शकते तुम्हाला, जितका एकंदरीत बिग बॉसचा अनुभव आहे मला. नंतर नंबर 4वर प्राजक्ता शुक्रे. यस, प्राजक्ता शुक्रे. आणि प्राजक्ता शुक्रे बॉटममध्ये नंबर 4वर. आणि हेच 4 सदस्य नॉमिनेट आहे. नॉमिनेट फक्त 4 जण. प्राजक्ता शुक्रे, रोशन भजनकर डबल एविक्शन की सिंगल एविक्शन. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाईल्ड कार्ड एंट्रीज होणार आहे 2. 1 तर नाही होणार आहे, पण 2 होणार आहे वाटतं, 2 ते 3. 2 झाल्या तर कोणाच्या होईल, तर त्याची सर्वात पहिली अपडेट ना तुम्हाला इथे मेघाकडे मिळणार. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि तुमच्या मते कोण गेलं पाहिजे घराबाहेर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि मला असं वाटतं की रोशनला कदाचित नाही पाठवणार. प्राजक्ताला अडकवायचं होतं त्यांना, म्हणजे प्राजक्तालाच घराबाहेर घालवायचे आणि प्राजक्ता एविक्ट व्हायचे चान्सेस आहे. याबद्दल तुमचं म्हणणं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि वाईल्ड कार्ड एंट्रीज कोण येते लवकरच सांगणार आहे मी, नावं फोडेन मी. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा त्या अपडेटसाठी. सो हे होतं ओपनिंग वोटिंग ट्रेंड. राखी नंबर 1, नंबर 2वर राकेश, नंबर 3वर राखी नंबर 1, नंबर 2वर रोशन, नंबर 3वर राकेश आणि नंबर 4वर प्राजक्ता. प्राजक्ता बॉटमला आहे. प्राजक्ताचे चान्सेस सर्वात जास्त आहेत घराबाहेर जायचे. तो ह्या वीकला सिंगल एविक्शनच होईल असं वाटतंय. आणि तुम्हाला काय वाटतं सांगा मला. वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मीच सांगणार तुम्हाला कोण घरात येतं आहे किंवा कोणी घरात एंट्री घेतली.